नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी मी करणार आहे तर हिरव्या मिरचीचा हा ठेचा आहे. हा राजस्थानी पद्धतीचा ठेचा आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हा ठेचा बनवण्यासाठी मी स्वच्छ मिरच्या धुवून घेतलेल्या आहे. मिरची 2 तुकडे केलेले आहे. मिरची कच्चीच आहे, भाजलेली नाहीये. तर ही तुम्ही खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घ्या किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घ्यायची आहे. टोमॅटो इथे एक घेतलेला आहे मी. तर टोमॅटो ऑप्शनल आहे, मी नाही घेतला तरी सुद्धा चालेल. मी टोमॅटो घालणार आहे. सर्वात आधी मी हे खलबत्त्यामध्ये कुटणार नाहीये, मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घेणारे आहेत. 8-10 लसणाच्या पाकळ्या या मिरचीमध्ये घालून आणि जाडसर आपल्याला फिरवून घ्यायचंय. या पद्धतीने आपल्याला हे मिरची आणि लसूण आपण फिरवून घेतलेलं आहे. कढई ठेवलेली आहे मी गॅसवर आणि 3 टीस्पून मी घातलेलं आहे तेल. तेल चांगलं आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. तेल आपलं गरम करायला ठेवलेलं आहे. तर हे टोमॅटो जे आहेत तर मी हे पण थोडेसे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घेणार आहे. टोमॅटो मी ह्या पद्धतीने फिरवून घेतलेले आहेत. थोडंसं जाडसर आहे याच्यामध्ये, पण व्यवस्थितच फिरवून घ्यायचंय. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. व्यवस्थित कडकडीत गरम झालेलं आहे. टोमॅटो जर तुम्हाला घालायचा नसेल तर गरम तेलामध्ये आपण जे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली मिरची आहे ती घालायची आहे. आणि जर टोमॅटो घालायचा असेल तर आधी आपल्याला तेलामध्ये टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो आपला 1 मिनिटभर छान परतून झालेला आहे. 2 चिमटे आपल्याला इथे घालायचं आहे हिंग. आणि ह्याच्यामध्ये धने आहेत आणि 1 टीस्पून मी तीळ घेतलेले आहेत. तर ते हे इथे बारीक केलेलं आहे. तीळ न घेता नुसती धना पावडर जर तुमच्याकडे असेल तर ती सुद्धा तुम्ही इथे घालू शकता. मी तीळ आणि धना पावडर, तीळ आणि धने एकत्र वाटलेले होते ते मी इथे घातलेले आहेत. आता आपल्याला या मिश्रणामध्ये घालायचं आहे आपण जे जाडसर कुटून घेतलेली, वाटून घेतलेली, मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली जी मिरची आहे ती आपल्याला घालायची आहे. व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे. आणि आता इथे आपल्याला 2 टीस्पून घालायचं आहे दही. घरी बनवलेलं दही आहे. भरून 2 टीस्पून आपले हे दही आहे. घट्ट असेल तर 2 टीस्पून, हे थोडंसं पातळ आहे म्हणून मी नंतर टाकलेलं आहे. 2 टीस्पूनचा अंदाज आपल्याला दह्याचा घ्यायचा आहे. आणि व्यवस्थित आपल्याला हे छान एकजीव करून छान ही मिरचीची जी चटणी आहे, ठेचा आहे, हा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. चवीपुरतं घालायचं आहे मीठ. आणि एकदम छान आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे. त्यामधलं आपल्याला जे मॉइश्चर आहे टोमॅटोचं वगैरे ते आपोआपच कमी कमी होत जातं. आणि आपण जे टाकलेलं तेल आहे त्या तेलामध्ये छान ही चटणी, टोमॅटो एकदम छान परतली जातात. तर हे व्यवस्थित आपल्याला मध्ये मध्ये असं मिक्स करत करत आपल्याला हे खाली कढईला न लागू देता व्यवस्थित आपल्याला हे परतवून घ्यायचंय. इथे बघा मिरची छान परतत आली की असं तेल सुटतं कढईने बाजूबाजूने. व्यवस्थित मिक्स करत करत मिडियम गॅसवरती, कमी गॅसवरती, काही मिडियम करायचा, काही कमी करायचा आणि आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं. इथे मी आता अर्धी छोटी अर्धी वाटी इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. तर ते अगदी ऑप्शनल आहेत. टोमॅटो आणि शेंगदाणे ह्याच्यामध्ये ऑप्शनल आहेत. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल. हिरवी मिरचीचा फक्त दही घालून सुद्धा हा ठेचा खूप छान लागतो. नक्की करून बघा. त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं 1 मिनिटभर. याच्यामधलं पूर्ण मॉइश्चर आपलं निघून गेलेलं आहे. हे जे दिसतं बाजूने हे तेल आहे. तर एकदम अशी आपल्याला इथे व्यवस्थित परतून घ्यायचे. दही घातलेला मस्त ठेचा आपला इथे तयार झालेला आहे. दही घातलेला हिरव्या मिरचीचा ठेचा आपला तयार झालेला आहे. रेसिपी नक्की करून बघा, तुम्हाला सुद्धा आवडेल. रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा. माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारचे रेसिपीज दिलेले आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तुम्ही जरूर चेक करू शकता. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.